एज्रा अध्याय 2। बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते, त्यातले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहुदातील आपापल्या नगरी परत गेले, ते हे: जरुब्बाबेलाबरोबर आले ते येशुवा, नेहेम्या, सराया, रेएलाया, मर्दखै, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्रायल लोकातल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे. पारोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, आरहाचे वंशज 775, पहतमवाबाचे वंशज येशुवा व यवाब यांच्या कुळातले 2812, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 945, जक्काईचे वंशज 760, बानीचे वंशज 642, बेबाईचे वंशज 623, अजगादाचे वंशज 1222, अदोनिकामाचे वंशज 666, बिग्वईचे वंशज 2056, आदिनाचे वंशज 454, हिजकियाच्या वंशातला आटेर याच्या कुळातले 98, बेसाईचे वंशज 323, योराचे लोक 112, हाशुमाचे लोक 223, गिबाराचे लोक 95, बेथलेहेमाचे लोक 123, नटोफाचे लोक 56, अनाथोथचे लोक 128, अजमावेथाचे लोक 42, किर्याथ आरिम, कफिरा व बैरोत यातले लोक 743, रामा व गेबा यातले लोक 621, मिखमासाचे लोक 122, बेथेल व आय यातले लोक 223, नबोचे लोक 52, मगविशचे वंशज 156, दुसऱ्या एलामाचे वंशज 1254, हरिमाचे वंशज 320, लोद हादीद व ओनो यातले लोक 725, यरीहोचे लोक 345, सनाहचे लोक 3630, याजकांपैकी येशुवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज 972, इम्मेराचे वंशज 1052, पशहुराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017. लेव्यांपैकी होदव्याच्या वंशांपैकी येशुवा व कदमिएल यांच्या वंशातले 74, गायकांपैकी आसाफाच्या वंशातले 128, द्वारपालांपैकी शल्लुमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कुवाचे वंशज, हतीताचे वंशज व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून 139. नथीनिमांपैकी सिहाचे वंशज, हसुफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज, केरोसाचे वंशज, सिहाचे वंशज, पादोनाचे वंशज, लबानाचे वंशज, हगबाचे वंशज, अकुबाचे वंशज, हागाबाचे वंशज, शमलाईचे वंशज, हनानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहराचे वंशज, रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसाईचे वंशज, असनाचे वंशज, मौनिमाचे वंशज, नफसीमाचे वंशज, बकबुकाचे वंशज, हकुफाचे वंशज, हरहुराचे वंशज, बसलुथाचे वंशज, महिदाचे वंशज,
हर्षाचे वंशज, बरकोसाचे वंशज, सिसराचे वंशज, तामहाचे वंशज, नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज, शल्मोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, हसोफरताचे वंशज, परुदाचे वंशज, जालाचे वंशज, दरकोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, शफाट्याचे वंशज, हत्तिलाचे वंशज, पोखेरेत हस्सबाईमाचे वंशज, आमीचे वंशज, सर्व नथिनीम व शल्मोनाच्या चाकरांचे वंशज, हे सगळे मिळून 392 होते. तेलमेलह, तेलहर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते. परंतु ते इस्रायलातले होते किंवा नाही याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखविता आली नाही. दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज 652 आणि याजकांच्या कुळांपैकी हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्ल्याचे वंशज. त्याने बर्जिल्य गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले. या सर्वांनी आपापल्या वंशावळीचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधिला, पण त्यास तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजक पदावरून भ्रष्ट झाले. तिर्षाथा त्यास म्हणाला, उरीम व थुम्मीम धारण करणाऱ्या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र वस्तू खाण्यास पात्र नाही. ही सारी मंडळी मिळून एकंदर 42,360 होती. याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी आणि 200 गाणारे व गाणाऱ्या होत्या. त्यांची घोडी 736, त्यांची खेचरे 245, त्यांचे उंट 435 व त्यांची गाढवे 6,720 होती. पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले, तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करावयासाठी त्यांनी आपल्या खुशीने अर्पणे दिली. त्यांनी आपल्या शक्त्यनुसार 61,000 दारिक सोने, 5,000 माने चांदी आणि 100 याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली. या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथिनीम हे आपापल्या नगरात राहिले. असे सर्व इस्रायल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले.